पाईपने काय पाणी पुरेसं जात नव्हतं म्हणून हा जो टाकीमधून पडणारा पाणी आहे ओव्हरफ्लोचा, तो पाणी असा आम्ही नाला बनवलाय पप्पांनी आणि तो खाली शेतात नेण्याचा प्रयत्न करतोय. इथे पप्पांनी आणि काकांनी इथं खोदत खोदत पूर्ण इकडून असं शेताच्या जिथे भात पेरलेला आहे तिथे पूर्ण तो पाणी असा फिरवलाय जेणेकरून तो सगळीकडे जाईल. जय शिवराय मित्रांनो, मी प्रतीक काम करतोय फार्मामध्ये आणि आज आहे संडे. संडे म्हटलं की आपल्याला पहिल्यांदा जायचं असतं रिसॉर्टला. काढली आपली गाडी आणि चाललोय आता रिसॉर्टला. मस्त वातावरण झालेलं, पण पावसाचा काय पत्त्याच नाही. 2 दिवस झाले आधी पडलेला, त्यानंतर काय पाऊस आलाच नाही. पण आज वातावरण दिसतंय तसं पावसाचं. चाललोय रिसॉर्टला आता. रिसॉर्ट आपल्या घरापासून अगदी 0 मिनिटावरतीच आहे. असा गेलो नाही असा पोचलो लगेच मोहिते ब्रदर्स रिसॉर्टला. मोहिते ब्रदर्स रिसॉर्टमध्ये तुमचं स्वागत आहे. गेल्या गेल्या मी पहिल्यांदा चेक केलं की कालचा चेक इन आणि चेकआउट कितीचा आहे कस्टमरचा, आणि कस्टमरला नाश्ता लावून दिला. मोहिते ब्रदर्स स्पेशल मिसळ आणि अंडा बुर्जी आणि चहा कॉफी तर होतीच. एक ग्रुप बसलेला इथे नाश्ता करायला आणि हा दुसरा ग्रुप होता आणि अजून एक तिसरा ग्रुप येतो टर्फमध्ये तिथे. त्यानंतर मी पण मिसळ खाऊन घेतली, एक नंबर झालेली. आणि एका ग्रुपचा चेकआउट झाला. त्यानंतर मग मी आणि काका आता चाललोय रूम चेक करायला. बाकी कस्टमर मस्त इथे झोक्यामध्ये एन्जॉय करतायत. रूममध्ये पोहोचलो आणि रूम क्लिनिंग करून घेतले पूर्ण, आणि हे टेबल पण उचलले आणि काल रात्री दिलेला बार्बेक्यूचा सेटअप तो पण उचलायचा होता. आमची पूर्ण फॅमिलीज या रिसॉर्टवरती काम करत असते. स्वतःचा बिझनेस म्हटला तर स्वतः त्यामध्ये उतरून स्वतः काम करायला पाहिजे. कोणत्याच गोष्टीची लाज न बाळगता. कोणतंच काम छोटं नसतं. स्वतःच्या बिझनेसमध्ये उतरला तर तो बिझनेस नक्कीच मोठा होईल. स्वतःहून काम करायचं. थोड्या वेळानंतर मी चाललोय आता कडावला, कारण की आपल्या आजोबांना बरं नव्हतं, तर त्यांना दवाखान्यात घेऊन चाललोय. आपले आजोबा कमी आणि फ्रेंड्स जास्त आहेत. जीव आहे त्यांच्यावर आणि जीव राहणार. त्यांना घेऊन आता चाललोय घरी. सध्या तरी मी फक्त पावसाचीच वाट बघतोय, कधी पाऊस पडणार. आलो इकडे रिसॉर्टला आणि काहीतरी मीटिंग चालू होती यांची, टीम मीटिंग. मी पण जॉईन होतो आता त्यांच्यामध्ये. आणि इकडे पाईप लावलेला टाकीपासून इकडे शेतामध्ये, कारण की 2-3 दिवसाआधी जेव्हा पाऊस पडलेला तेव्हा शेतामध्ये भात पेरलेला, आणि त्यानंतर जसा भात पेरला त्यानंतर मग पाऊसच गायब झाला. त्यामुळे मग त्याला पाणी काय भेटलंच नाही. पाणी मिळालं नाही तर मग पाखरे पूर्ण तो भात खाऊन जातील. त्यासाठीच पप्पांची मेहनत चाललेली की टाकीमधून पाईप आहे जो डायरेक्ट शेतामध्ये जाईल. आणि इकडे काकांचा पण बार्बेक्यूचा सेटअप धुवायला घेतलेला. त्यानंतर मी आणि काकांनी घेतली बाईक धुवायला. टोटल आपल्या 5 बाईक आहेत, त्यातल्या 4 आणलेल्या रिसॉर्टला. FZ नेले दादानी आणि आम्ही घेतले मग बाईक धुवायला. 4 व्हीलर पण आणायची होती धुवायला, पण नंतर बोललो नको. इथे पप्पांचं आणि काकांची गडबड चालू आहे शेतामध्ये पाणी सोडायची. मी तेच बघायला गेलो, बोललो इथे उभा राहून काय चालणार नाही, जाऊन बघू दे जरा नक्की काय चाललंय ते. पाईपने काय पाणी पुरेसं जात नव्हतं म्हणून हा जो टाकीमधून पडणारा पाणी आहे ओव्हरफ्लोचा, तो पाणी असा आम्ही नाला बनवलाय पप्पांनी आणि तो खाली शेतात नेण्याचा प्रयत्न करतोय. इथे पप्पांनी आणि काकांनी इथं खोदत खोदत पूर्ण इकडून असं शेताच्या जिथे भात पेरलेला आहे तिथे पूर्ण तो पाणी असा फिरवलाय जेणेकरून तो सगळीकडे जाईल. ही जी पूर्ण शेती आहे ती आपल्या रिसॉर्टच्या इकडे मागच्या साईडला आहे. ही पूर्ण जागा जी आहे ती 8.5 एकर आहे रिसॉर्टची, आणि खालची शेतं पूर्ण. ही पूर्ण जागा तो झाड दिसतोय बघा मोठा, तिथपर्यंत आहे आपली. ती सगळी कामावरून गेलो मी जेवण बघायला. जेवण काय काय रेडी आहे ते. इकडे मम्मीनी चिकन हंडी रेडी करून ठेवलेलीच. त्यानंतर मग काकी आणि मम्मीनी चपात्या लाटायला घेतल्या, आणि इकडे मामा आपले बागडा फ्राय करत होते मामा. आजच्या जेवणाचा मेन्यू होता बागडा फ्राय आणि चिकन पण होता, कारण का 2 ग्रुप होते म्हणून. काल रात्रीचा मेन्यू होता चिकन सुक्का रस्सा, आणि आज दुपारचा आहे बागडा फ्राय. आपण नेहमीच कस्टमरला दोन्ही टाईम चिकन नाही देत. एक वेळेस फिश असते आणि एक वेळेस चिकन असतं. मम्मी आणि काकीला टोटल 50 चपाती करायच्या आहेत. जेवण रेडी झालेलं ते थोडं घेतलं आणि आजी आजोबा घरी असतात त्यांना ते द्यायला चाललेलो, आणि श्रावणी शिवमला पण आणायचं होतं. देवाने माझं थोडं ऐकलं आणि काळे ढग दिसत आहेत. मला असं वाटतंय पाऊस पडेलच. चलो आता चाललोय घरी. अरे हा जेवणाचा डबा दिला. टाटा काय करतोय? अरे चल तुम्हाला घ्यायला आलोय. शिवम चल.
शिवडेच बसला आणि आपली बाय पण बसली आणि आता मी चाललोय रिसॉर्टला. जय शिवराय मित्रांनो आणि मैत्रिणींनो. इकडे जेवण वाढायला घेतलं एका ग्रुपला, मस्त मच्छी फ्राय, आणि दुसरा ग्रुप कधी जेवेल काय माहिती नाही. श्रावणी शिवम आल्या आल्या पहिल्यांदा इकडे आले बघायला नक्की काय चाललंय ते. अरे ते ना पाऊस नाही पडत ना, त्यामुळे ना हा पाणी पूर्ण डायरेक्ट शेतात घालवलंय. काय आता पडल काय? थांबा थांबा आता उठलाय पाऊस, बघू आता पडतोय का नाही ते. श्रावणी काय बनवतोय? आम्ही होडी बनवत आहे. कशासाठी? पाण्यात सोडण्यासाठी. तिथे बनवा लवकर चला, बघू कोणाची होडी आहे ना ते सर्वात पुढे जाते, जिंकते कोणाची बघू. बघू चला. बघू कोणाची जिंकते आता, चला. तुम्ही तुमच्या याला हे करा ना, ढाकला. तशी नाही तशी नाही, पाण्या अडकली अडकली. मला असं वाटतं शिवमची जिंकेल. चिटिंग आहे चिटिंग आहे. नाही 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 नाही, ते बघ शिवमने पण चिटिंग केली. तुझी अडकली, जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. सकाळपासून चाललेली काकांची आणि पप्पांची मेहनत ही देवाला दिसली आणि पाऊस आला. एवढे दिवस वाट बघत होतो आणि पाऊस आला. जसा पाऊस सुरू झाला तसं कस्टमरला अजून मजा वाटली पावसामध्ये भिजण्यासाठी, आणि हे कस्टमर जेवण झालं आणि लगेच आता चाललेत पावसात भिजायला. तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की आपला पाऊस उन्हाळीच बघितला असेल, म्हणजे ऊन पडलेला असेल तेव्हा. आता पावसाळ्यात नक्कीच तुम्ही येऊन बघा मोहिते ब्रदर्स रिसॉर्टला. इथला व्ह्यू बघा, आणि सकाळपासून मेहनत केली त्याचं फळ भेटलं, आणि शेत आता पाण्याने भरून जाईल पूर्ण. मी एक छत्री काढली आणि आता इकडे चाललोय बघायला कसा व्ह्यू झालाय. समजा तुम्ही या पावसाळ्यात मोहिते ब्रदर्स रिसॉर्टला व्हिजिट केली तर नक्कीच तुम्ही म्हणाल की पुढच्या वर्षी देखील पावसाळ्यात मोहिते ब्रदर्स रिसॉर्टलाच जायचं आहे. मी खाली कॅप्शनमध्ये माझा नंबर देतो. तुम्हाला जर रिसॉर्टला व्हिजिट करायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. जर तुम्ही आपली व्हिडिओ बघून आला असाल तर तुम्हाला नक्कीच डिस्काउंट दिला जाईल. रेंडाची तर गरजच ना, आता पाऊस पडतोय. बाईक आपल्या सकाळी धुतलेल्याच, पण परत एकदा आता पावसामुळे परत धुतल्या गेल्या त्या. असू दे, चांगलंच आहे. ज्या ग्रुपचं जेवण बाकी होतं त्या ग्रुपनी पण आता जेवण घेणार आहेत. ते त्यांना जेवण वाढलं. आणि हा बघा आमचा सुनील नारायण, बघा सुनील नारायण सारखे हेअरकट केले त्यांनी. पाऊस थांबला आणि आता आम्ही चाललोय घरी, आणि घरी गेल्यानंतर पहिल्यांदा आम्ही चहा पिणार आणि त्यानंतर जाणार क्रिकेट खेळायला. दोघं भाऊ चहा पितोय आता. चहा पिऊन झाल्यानंतर मग आता आम्ही जाऊ क्रिकेट खेळायला. बाकी भेटू मग पुढच्या व्लॉग मध्ये लवकरच, म्हणजे क्रिकेटच्याच व्लॉग मध्ये लवकरच भेटू. चला, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, बाय.